आणि आपला महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातली। मुनगंटीवार यांनी शिंदेंविषयी एक महत्त्वाचं विधान केलंय। जनता एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे त्यांचं राजकीय महत्त्व कमी होणार नाही आणि भाजपकडून तसा प्रयत्न झाल्यास जनता खपून घेणार नाही, असं मोठं वक्तव्य भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे। तसंच पवारांचा पक्ष एनडीए सोबत येईल का याबाबत व्यक्तिशः शंका असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। आजपर्यंत या देशामध्ये जेव्हा जेव्हा काँग्रेसने एखादा पक्ष फोडला तो विरोधी पक्ष होता। हे पहिल्यांदा असं घडत होतं की सत्तारूढ पक्षातून 8 मंत्री आणि अंदाजे शिवसेनेचे 40 आमदार, 10 अपक्षाचे 50 आमदार हे एकनाथजी जेव्हा घेऊन आलेत तर त्यांचं महत्व भारतीय जनता पार्टी कदापिही कमी करणार नाही आणि असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला तर तो जनतेला सुद्धा खपणार। शरद पवार साहेबांची जी राष्ट्रवादी आहे ती एनडीएची भाग होणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितल्यानंतर आता तुम्ही ही वाट बघायची आणि मी ही वाट बघायची की मुख्यमंत्री महोदय या पद्धतीने स्पष्टपणे बोलून फक्त 15 ते 17 दिवसच झाले, त्यामुळे आता वाट बघायची। पण आता सध्या मलाही व्यक्तिगत रीतीने ते एनडीएचे भाग होत आहेत की नाही याबद्दल शंका आहे। एवढे प्रोजेक्ट केले, सँक्शन केले, त्याचा फॉलोअप घेतला, तुम्ही आता का नाही नक्की त्याच्यामागचं कारण काय? देवाची इच्छा। काय आता सांगितलं देवाची इच्छा, तर आता काय राहिलं तुम्हाला?